समुद्रात भरती असल्याने लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये विघ्न। सकाळी 8 वाजल्यापासून राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश। रात्री 10:30च्या दरम्यान विसर्जन होणार। मंडळाचे सचिव सुधीर साळवींची माहिती। पुण्यामध्ये 31 तासानंतर गणेश विसर्जन मिरवणुका संपल्या। मानाचे सगळे गणपती विसर्जित। मिरवणुकीला काल सकाळी 9:30 वाजता सुरुवात झाली होती। पोलीस बांधवांनी सुद्धा मिरवणुकीमध्ये ठेका धरला। शिरूरच्या कोंढापुरी परिसरात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत गणेश विसर्जन मिरवणूक। वीरसाहेब मित्रमंडळानं काढला पायी दिंडी सोहळा। मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग। वाशीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरलेल्या 17 डीजेंवर पोलिसांची कारवाई। लाखो रुपयांचा दंड वसूल। डीजेच्या प्रत्येक वाहनाला 30 ते 35 हजार रुपयांचा दंड। डेसिबलची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी नोटीस। लातूर जिल्ह्यामध्ये डॉल्बी विना वेळेमध्ये विसर्जन। जिल्ह्यामध्ये एकाही गणेश मंडळाकडून नियमांचं उल्लंघन नाही। नंदुरबारमधील हमालवाडा मंडळाकडून पारंपरिक गोप नृत्याद्वारे गणरायाला निरोप। मंडळातील पारंपरिक तरुणांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये गोपनृत्य सादर करत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। कोल्हापूरच्या शिराळे बारुण गावामध्ये गणपती विसर्जन उत्साहात पार। शिवप्रताप युवक सेवा संघ आणि वरदविनायक मित्रमंडळाच्या बाप्पाचं जल्लोषात विसर्जन। मंडळाच्या वतीनं वेशभूषा स्पर्धेचं आयोजन। छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित जिवंत देखावाही सादर। नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप। पारंपरिक ढोल ताशे वाजवत बाप्पाला निरोप। लाडक्या गणरायाला निरोप देताना चिमुकल्याला अश्रू अनावर। सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल। बाप्पा तू जाऊ नकोस, चिमुकल्या मनीष जोशी याची बाप्पाला आर्त विनवणी। साताऱ्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर धरला ठेका। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मिरवणुकीमध्ये डान्स केला। विसर्जन मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापलं। ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील मिरवणुकीदरम्यान आमने सामने। मल्हार पाटील यांच्याकडून नादी नको लागू माझ्या या गाण्यावर रील्स पोस्ट। नंदुरबारच्या तळोदा तालुक्याला 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं। खडी नदीला पूर आल्यानं पाडवी गल्लीमध्ये पाणी शिरलं। पावसामुळे सातपुड्यातून वाहत येणाऱ्या नदी नाल्यांना जीवनदान। मुसळाच्या आतनूर धरणाच्या 8 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ। गंगापूर धरणातून गोदा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। गोदाघाट परिसरात सुरक्षा रक्षक देखील तैनात। मानवी साखळीच्या मदतीनं गिरणा नदीमध्ये वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचले। ऋषी पांथा बहाळ इथे विसर्जनासाठी आलेला तरुण गिरणा नदीमध्ये पडला। नागरिकांनी पुलावरून मानवी साखळी तयार करून तरुणाला बाहेर काढलं। प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला। सोमठाणा इथल्या अप्पर दुधना मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो। 20 ते 22 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। जळगावसह आसपासच्या परिसरात केळीचे भाव निच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना केळी मातीमोल भावामध्ये विकण्याची वेळ। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी। नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुधडी भरून वाहू लागले। वरखेडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। हिंगणघाटचे भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्याकडून सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी। माणगाव शिवारामध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान। सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं कृषी विभागाकडून मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार। हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। हिंगोलीचं दुर्दैव, पालकमंत्री कुठेच फिरले नाहीत। शिरवाळ जिल्ह्याकडे लक्ष देत नाहीत। पालकमंत्री बदलून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। आष्टीकरांचं वक्तव्य। लासलगाव इथल्या कांदा व्यापारी असोसिएशनतर्फे पूरग्रस्त पंजाबसाठी 40 टन कांद्याची मदत। गुरुद्वारा गुप्तसर साहेब, मनमाड आणि पंजाबी शीख बांधवांच्या पुढाकारामधून मदतीचा हात। महाराष्ट्र पंजाब राज्यातील सामाजिक ऐक्याचं दर्शन घडलं। शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं कर्ज मिळण्यासाठी वर्ध्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं पीक कर्ज मेळावा। शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून 104 शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर।
साताऱ्याच्या कराड कोळेगावामध्ये पाणी टंचाईच्या विरोधात महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. मोर्चानंतर आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी तातडीनं पाण्याचे टँकर पाठवल्यामुळे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परभणीमध्ये इंडिया आघाडी धरणं आंदोलन करणार. 10 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार निदर्शनं. आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या गव्हाणमध्ये अनोख्या पद्धतीनं निषेध. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठाचे प्रतिकात्मक विसर्जन केलं. परभणीच्या जिंतूर इथे बंजारा समाज बांधवांकडून जोरदार आंदोलन. एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी. हैदराबाद गॅझेटमध्ये मागास उल्लेख असल्याचा बंजारा समाज बांधवांचा दावा. माळशिरस तालुक्यामधल्या दुष्काळी 22 गावातील शेतकरी उतरले रस्त्यावर. नीरा देवघर धरणातील 3 टीएमसी पाण्यासाठी गारवाड इथे रास्ता रोको आंदोलन. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको. हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या एल्गार मोर्चाचं आयोजन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. कळमनुरी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. जळगावात पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचं लैंगिक शोषण. पीडित महिलेची आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार. वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित. पोलीस निरीक्षकाची धमकीचा व्हिडिओ क्लिप आमदार चव्हाणांनी ऐकवली. मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूखंडांवर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर. तातवडेमधील 36 हेक्टर जमिनीच्या वादातून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न. रामा ग्रुपसह 19 जणांच्या विरोधात गुन्हा. अमरावतीच्या तिवसामधील शिरसगाव मोझरीला 2 सौम्य भूकंपाचे धक्के. सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के. गावातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. जुईनगर स्टेशनच्या जवळ चालत्या ट्रेनमधून तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये माकडांकडून शेती पिकांचं मोठं नुकसान. वन विभागाकडे दखल घेण्याची मागणी. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलं. पुलावर मोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ. तत्काळ पुलाचं काम करण्याची मागणी. वाशिममधील शेंदूरजना मोरे नांदखेडा मार्गाची दुरवस्था. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. प्रशासनानं तत्काळ रस्त्याचे खड्डे बुजून प्रवाशांना दिलासा द्यावा. नागरिकांची मागणी. नाशिकमध्ये विघ्नहर्त्याच्या मार्गातील विघ्न दूर करण्यासाठी इगतपुरी पोलिसांनीच घेतला पुढाकार. खड्डे बुजवले. नाशिकच्या सिन्नरमध्ये गणेश विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू. सरदवाडी धरणामध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. ओमप्रकाश लिलारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. नांदेडच्या गाडेगाव शिवारामध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले 3 जण गेले वाहून. एकाला वाचवण्यात यश तर 2 जण बेपत्ता. विरारच्या मारंबळपाडा जेट्टी इथे सुवर्णदुर्ग रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी खोल समुद्रामध्ये गेलेल्या 3घांचे प्राण वाचवले. घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एकाच कुटुंबातील 6 ते 7 जण खोल समुद्रामध्ये गेले असता घडली घटना. अमरावतीमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट. बाप्पाला निरोप देताना नदीमध्ये बुडून 3 तरुणांचा मृत्यू. दर्यापूर, धामणगाव, मेळघाटमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू. चाकण परिसरामध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये वाकी खुर्द आणि शेलपिंपळगावमध्ये 3घांचा भावा नदीमध्ये बुडून मृत्यू तर एकाचा विहिरीमध्ये पडून मृत्यू. नागपूर बाजारगावमधील सोलार कंपनी स्फोट. गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू. निकेश झरपाची असं मृतकाचं नाव. सोलार कंपनीतील स्फोटामुळे 2 जणांचा मृत्यू. आज रात्री वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण दिसणार. हे ब्लड मून रेड मून रात्री 10 वाजल्यापासून ते 3 तास 28 मिनिटांपर्यंत पाहण्याची संधी मिळणार. तर 2022 नंतर भारतामध्ये दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल. रात्री 9:57 ते 1:30 या कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोहळ्यामध्ये ठेवण्यात येणार. ग्रहण कालावधीमध्ये देवीच्या नित्योपचार धार्मिक पूजा विधीतही बदल.